तर त्या दिवशी नेमकं काय झालं होतं किंवा काय काय झालं? नेमकं म्हणजे काय दिवसभर माझं रेग्युलर चालूच होतं. फिरणं, पावड्याला जाणं, देवपूजा देवाचं येणं. 12 वाजेपर्यंत सगळे मी फिरून आलो त्या दिवशी. आणि घरात येऊन 12 वाजता जेवलो. भात जरासा खाला, म्हणजे तेवढं काही भूक लागली नव्हती. मग भात खाल्ल्यावर म्हणजे जरा पडलो 2-3 वाजेपर्यंत. तर आमचं बिराडा आलं कामासनं आल्यावर मग ती जेवली. मग जरा इकडे तिकडे चालू झालं तिचं कामाचं. मग संध्याकाळी 4-4:30 पावणे 5ला चहा केला तिनं. चहा प्यालो. चहा प्याल्यावर बसलो इथं. आणि मग इथं बसल्यावर जरा घाम सुटल्यागत झाला. घाम म्हणजे सरसरीत घाम, भरपूर घाम आला. असं काय व्हायला लागलं म्हणून मग जरा वाऱ्याला जावं म्हणलो. वाऱ्याला जाऊन तिथं आमचं रूममध्ये हे होतं खुर्ची, तिथं बसलो. तिथं बसल्यावर डोळ्याचं एकदम झाकल्यासारखं झालं. आणि तिथं जरा गरगरल्यागत झालं म्हणून बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये जरा उलटी केली तर जरा पातळ पाणी पडल्यागत पडलं. आणि येऊन खुर्ची बसलं तिथं डोळंच माझं झाकलं. डोळ्यात काय म्हणजे कोण आलं, कोण गेलं, कुठं गेलं, मी कुठं आहे, काय आहे, काहीच माहीत नाही तेव्हा. आता डिस्चार्ज कधी मिळाला, शुद्ध कधी आली तुम्हाला? काय बघितलं डोळे उघडल्यावर? काय बघितलं ते जग बघितलं. आणि आता तुम्हाला दवाखान्यामध्ये नेलेलं होतं, दवाखान्याचं परत आणलं. आता तुमच्या काय झालं होता प्रसंग आता लोकांनी सांगितले तुम्हाला? इथल्या घरात आता आता बरं वाटतं का तुम्हाला? आता बरं वाटतं. घरात आलेला आहे तुम्ही परत? बरं वाटतं. तब्येत व्यवस्थित आहे तेवढे म्हणजे काय हा अजून क्लिअर येत नाही. दम बोलायला जरा दम हे होतं बोलायसाठी. मी फास्ट बोलायला अजून हे लागतं. ही सगळी भक्ती तुमची विठ्ठलाचं बघताय तुम्ही, पांडुरंगाची कृपा झाल्या. एक काही 82 पासून मी मारकडे आहे. आमचे गुरु बाळकृष्ण रामजी चव्हाण होते. त्यांच्या आशीर्वादानं आम्ही आतापर्यंत इथंपर्यंत पंढरीची वारी करतोय. काय तब्येत बरी आहे का त्यांची? हाय बरी आहे ना? हाय तब्येत एकदम बरी आहे. या घरी आलं, पोरीनी पुतण्यानी सगळं आमच्या भाचीच्या पोरांनी स्वागत केलं. सगळ्यांनी असं ओवाळून हे करून घरात घेतलं. त्यांचा एक प्रकारे पूर्ण जन्म पुनर्जन्म झाला.